श्री राधा चैतन्य गोशाळा गोधाम गोशाळा या ठिकाणी गोपूजन सोहळ्याच्या निमित्ताने व काही मान्यवरांचा सत्कार करण्याच्या निमित्ताने आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित जमलेले आहोत। गोमातेच्या प्रांगणामध्ये गोमातेच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे। आमचे हरिभक्तीपरायण सचिन महाराज व हरिभक्तीपरायण सौभाग्यवती अंजलीताई सचिन गुरव यांच्या अत्यंत आग्रहामुळे खऱ्या अर्थाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। कारण इथं येणं जरा कठीणच आहे महाराज। इथं येणं इतकं कठीण आहे की जो येतो त्यालाच समजते। आता तुम्हाला काही वाटत नसेल, तुम्ही याच भागातले आहात, पण रस्ता विचारण्यासाठी माणूससुद्धा सापडत नाही रस्त्याने। आम्हाला काही मेंढरं बकऱ्या दिसल्यात, त्यांना काय मग रस्ता विचारणार नाही का? शेळ्या दिसल्या, फक्त एक दोन माणसं भेटले या, आणि म्हणून या ठिकाणी अनेकदा आलो मी, एकदा नाही, मला वाटतं 5-6 वेळेला मी इथे येऊन गेलो असेल। मला असं वाटतं की या गोशाळेवर येणारा पहिला महाराज मी असेल एखाद्या वेळेला। कारण या गोशाळेवर येणं तसं कठीण आहे, 1 दिवसच लागतो पहा। तरी पण अशा दुर्गम भागामध्ये अशा व्यवस्थेमध्ये या ठिकाणी आमचे सचिन महाराज आणि आमची पोरगी सौभाग्यवती अंजलीताई हे गोशाळा चालवत आहेत। गोशाळा चालवणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे, लक्षात ठेवा। मी असं म्हणेल की रोजची समस्या आहे गाई राखणं। याचा अर्थ असा आहे की ती रोजची समस्या आहे। रोज त्या ठिकाणी तिला चारा टाकल्याशिवाय पर्याय नाही, तिला पाणी पाजल्याशिवाय पर्याय नाही। चारा संपला तरी कुठून तरी आपल्याला तो चारा आणावाच लागतो। एखाद्या वेळेला पाणी नसलं तरी कुठून तरी आपल्याला ते पाणी आणावंच लागतं। अशा पद्धतीने हे या ठिकाणी गोशाळा चालवत आहेत। आपणसुद्धा अशा दुर्गम ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित राहत आहात। आपण याचा विचार नंतर करू, थोडा विषय आपण नंतर मांडू। पण या निमित्ताने गोमातेच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करत असताना निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा आहे। 6 चरणाचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय उपदेश करतायत। विठ्ठला 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 विठ्ठला। अनेकांना उपदेश केलेत महाराजांनी। खरं म्हणजे महाराजांच्या उपदेशामध्ये आपल्याला 2 भाग दिसून येतात। महाराजांच्या उपदेशामध्ये असाही एक उपदेश आहे, भक्ती तो कठीण शिळावरील पोळी आहे ना, असाही एक उपदेश आहे की बाबा रे, तुम्हाला भक्ती करायची असेल ना तर ती शिळावरची पोळी आहे, ती एवढी सोपी नाही, भक्ती कठीण आहे। आणि एका बाजूने महाराज असं उपदेश करतायत की भक्तीसारखं सोपं काही नाही, भक्तिपंथ बहु सोपा। एका बाजूने म्हणतायत की भक्तिपंथ बहु सोपा, एका बाजूने म्हणतात भक्ती तो कठीण शिळावरील पोळी। मग आता हे कठीण समजायची का सोपी समजायची? विठ्ठला 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 एका बाजूने महाराज असं म्हणतायत की तुम्ही तीर्थयात्रा केली पाहिजे। कधी केली पाहिजे? 80 वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही पायी तीर्थयात्रा केली पाहिजे। अरे ऐकताय का नाही तुम्ही? काही किती वर्षाचे झाल्यावर? 80च्या पुढे गेल्यानंतर, तुमचं वय 80च्या पुढे गेल्यानंतर तुम्ही मग पायी तीर्थयात्रा केली पाहिजे, बरोबर आहे ना? नाही, महाराज म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको। जोपर्यंत तुझ्या पायामध्ये पाठव्य शक्ती आहे, जोपर्यंत तुझे इंद्रिय शाबूत आहेत, तोपर्यंत तू परमार्थ केला पाहिजे। ऐका बरं का, आता कीर्तन ऐकायला आलात ना तुम्ही, आता माझ्याकडेच पहा फक्त। हां, इकून तिकून येत राहतील काही मंडळी। आणि म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये पाठव्य शक्ती आहे तोपर्यंत आपण तिचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे। बघा, आमची एक कथा होती, ते ब्रह्मपुरी म्हणून आहे आमच्या विदर्भामध्ये,
तिकडे वाघ वगैरे खूप असतात बघा, त्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. तिथं आमची खूप दिवसाच्या अगोदर कथा होती. त्याला 30 वर्ष झाले असतील, 30-32 वर्ष झाले असतील. 4 माणसं होते ऐकायला. किती? 4 माणसं बरं का महाराज. 4 माणसं ऐकायला होते आणि मस्त आम्ही कथा करायचं. चला तेवढी प्रॅक्टिस होते म्हटलं संजय महाराज. आणि म्हणून कथा केली. 2-3 दिवस कथा झाल्यानंतर त्या एका म्हाताऱ्याला विचारलं स्वर्धेत जा, की का कशी काय वाटते कथा आपली, कशी काय कथा वाटते. तो म्हटलं खरं सांगू का महाराज, मी आता हे सगळ्या कामात असतो, मला जर म्हणजे टाळाच्या दोऱ्या बांधायच्या हे ते करायचं, माझं तुमच्या कथेकडे लक्षच नसते. म्हटलं जाऊ द्या तुमचं लक्ष जाऊ द्या, पण हे तिघंही बैरे आहेत म्हणे. माझं लक्ष नाही हे बैरे आहेत. आता सांगा कथा. बैरी याची असताना कोण गीते ते मानी असं म्हणतात. बैऱ्याच्या समोर कथा करून काय उपयोग आहे. जोपर्यंत आपल्या कानाने चांगलं ऐकायला येते ना, तोपर्यंत महाराज म्हणतात तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझा माझे गुण, माझा माझे वाचे, माझे वाचे, माझे वाचे, माझे वाचे. तुम्ही ऐका रे कान. जोपर्यंत कानाने चांगलं ऐकायला येते तोपर्यंत भगवंताचे गुणानुवाद ऐका. जोपर्यंत तुम्हाला चांगलं बोलता येते तोपर्यंत फक्त दुसऱ्याची निंदाच करा. इकडच्या मंडळीला जास्त सांगायची गरज नाही. पाठीमागं बसलेले आहेत ना, बापरे, एखादा विषय निघू द्या, किती महत्त्वाचं काम असू द्या, आणि कोणाचा जर विषय निघाला तर रात्रभर उभ्या राहतील एका ठिकाणी. येती निंदकापाशी असेशेही पापे, हे माहीत आहे आपल्याला. निंदा करणाऱ्याजवळ सगळी पापं येत असतात, तरीसुद्धा आपलं मुख जर दुसऱ्याची निंदा करत असेल ना महाराज, तर त्या मुखाला आपण सांगितलं पाहिजे की बाबा रे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. बघा तुम्ही कसं ऐकताय मला माहीत नाही, नाही का. देवाचं नाव घे असं म्हटलं पाहिजे. ते आपलं ऐकत नाही म्हणून म्हटलं पाहिजे. एखादा माणूस जर ऐकत नसेल ना, त्याला आपण सांगतो का नाही. तसं मला असं वाटते त्या माणसाला सांगण्याच्या अगोदर आपण अरे जरा हा साफ करतं का, थोडं खरखर वाजतो खरखर. कसाही साऊंड असला तरी मी कीर्तन करणार आहे बरं का, कारण म्हणजे परिसरच तसा आहे. एखादा खाली असतं तर आपण म्हटलो असतो की आवाज दे, इथं नाही म्हणायचं, इथं गाईसाठी कीर्तन करायचं आहे. वा वा. विठाला 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 विठाला. अरे आपला भ्रम आहे की आपल्या म्हटलं लोक ऐकत नाहीत. आमचाही भ्रम असतो की आमच्या म्हटलं आमचे शिष्य ऐकत नाहीत. बापाचाही भ्रम असतो की आपल्या म्हटलं आपले मुलं ऐकत नाहीत, नाही का. काय नाही का, बायकोचाही भ्रम असतो. कोण ऐकत नाही. अरे आता ते तर सांगा तुम्ही, कोण ऐकत नाही. ऐकायला पाहिजे का नाही कोणाचं. अरे बाहेरची माणसं ऐकत नाहीत हा भाग सोडा, आपले इंद्रिय आपलं ऐकत नाहीत हे लक्षात ठेवा. कोण म्हणते महाराज इतकं आम्ही कीर्तन करतो आणि आम्ही सांगतोय तुम्हाला घेई घेई माझे वाचे म्हणून काय आमचं तोंड दुसऱ्याची निंदा करत नाही. तुम्ही ऐकताय म्हणून काय तुम्ही दुसऱ्याची निंदा करणार नाही. तुम्ही कानाने चांगलं ऐकलं पाहिजे, आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणून काय आम्ही वाईट ऐकत नाही. आणि तुम्ही काय वाईट ऐकल्याशिवाय राहणार आता तर ऐकणार नाही असं कधी होणार नाही. खरं सांगू का, ऐकल्यानंतर ज्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं ना त्यानेच ऐकलं पाहिजे, त्यानेच ऐकलं पाहिजे. त्याला ऐकण्याचा अधिकार आहे. मी बोलत नाही. भगवान म्हणतायत अर्जुनाची ये पांती जे परिसनया योग्य होती तेने कृपा करून संती अवधान द्यावे. मी सगळ्यांना आग्रह करत नाही की तुम्ही गीता ऐका म्हणून,
मी सगळ्यांना आग्रह करत नाही तुम्ही ज्ञानेश्वरी ऐका म्हणून. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसण्याचे जे अधिकारी असतील त्यांना मात्र माझी विनंती आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. अर्जुनाची पंगत आहे कोणची? अर्जुन बिघडल्यानंतर सुद्धा दुरुस्त होतोय अर्जुनाची पंगत आहे. आपण त्या पंक्तीमध्ये बसू शकतो. बिघडला होता अर्जुन, क्षत्रिय असून सुद्धा युद्ध करायला तयार नव्हता अर्जुन. नाही करणार. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानिच किन्नो राज्ये न गोविंद किंबो गैरजीविते नवा. नको मला तो विजय, नको मला ते राज्य, सोडून जाईल मी. भिक्षा मागता भली, ह्याच्यापेक्षा तर भीक मागितलं तर चांगलं लेका देवा. आमच्या स्वजनाला मारायला लावतो तू, आमच्या गुरुला मारायला लावतो तू. नाही करणार मी हे काहीच, जा. आणि शेवटी खरं हे गोष्ट चांगली आहे बरं का महाराज. मी माझ्या स्वजनाला मारून गादीवर बसणार नाही. गोष्ट चांगली नाही, चांगली नाही, चांगली. मला गादी नको, मला माझे स्वजन महत्वाचे आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी अर्जुन बिघडला होता. अर्जुन क्षत्रिय असून सुद्धा युद्ध करायला तयार नव्हता. त्यावेळेला अर्जुनाला देवाने काही गोष्टी समजून सांगितल्या. अर्जुन समजला. अर्जुनाने शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये सांगितलं, देवा नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युत सितोस्मि गत संदेह करिष्य वचनं तव. माझा मोह गेलाय. नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा, मला स्मृती प्राप्त झाली तुझ्या बोलण्यामुळे. तत्प्रसादात मयाच्युत, तुझ्या प्रसादाने सगळं घडलंय. आणि स्थितोस्मि गत संदेय, माझा संदेय निघून गेला. आता करिष्य वचनं तव, आता दुर्योधनावरच काय, आता दुःशासनावरच काय, आता तू धर्मराजावर जरी मला बाण सोडायला सांगशील तरी मी सोडायला तयार आहे. लक्षात आली का अर्जुनाची पंगत? लक्षात आली ना? ही अर्जुनाची पंगत आहे. अगोदरचं आपलं जीवन असू द्या वाईट, पण ऐकल्यानंतर जर आपल्यामध्ये परिवर्तन होत असेल तर त्याला कीर्तन ऐकण्याचा अधिकार आहे. लक्षात आलं ना? अगोदरचं असू द्या, अगोदर थोडं असू द्या, थोडं असलं तरी नाही का? आता समजलं का? अजूनही नाही समजलं? अगोदरचं थोडंसं असू द्या, पण ऐकल्यानंतर जर परिवर्तन होत असेल तर तुमची पंगत अर्जुनाची आहे. ऐकलं पाहिजे. कासया गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. आणि म्हणून महाराज विनंती करतायत, मला पुढे याच्यासाठी सांगायचं आहे तुम्हाला की तीर्थयात्रा कधी केल्या पाहिजेत, पंढरपूरची आळंदीची वारी पायी कधी केली पाहिजे? 80 वर्षाच्या नंतर नाही, जोपर्यंत तुमचे पाय चांगले आहेत तोपर्यंत करून घेतली पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पायी, तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. एका बाजूने महाराज हे सांगतायत, दुसऱ्या बाजूने महाराज म्हणतात तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. काय त्या तीर्थेला धोंडा आहे? काय तीर्थेला पाणी आहे? अरे रोकडा देव कुठे आहे? रोकडा देव सज्जनामध्ये आहे. एक लक्षात ठेवा, हे विरुद्ध असणारं जे महाराजांचा उपदेश आहे हा कशासाठी? एका बाजूने म्हणतायत नामचिंतन सोप आहे, भक्ती सोपी आहे. दुसऱ्या बाजूने म्हणतायत भक्ती कठीण आहे. एका बाजूने म्हणतायत तुम्ही तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूने म्हणतायत तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन करणार काय? तीर्थे धोंडा पाणी. मी यातलं खरं काय? विषय असा आहे की महाराजांची पद्धत अशी आहे की महाराज अधिकार परत्वे उपदेश करतात. तुम्ही रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये गेला असाल नाही का? एकाच मापाचे कपडे नसतात. ज्याचं जसं माप असेल त्या पद्धतीने ते भेटत असतात. जसं ज्याचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने संत महात्मे उपदेश करत असतात. अधिकार तैसा करू उपदेश, साह्य ओझे त्यास तैसे देऊ. आपण इथंच प्रयोग करू बघा अधिकार पाहण्यासाठी. आता मी एक श्लोक म्हणतो, मी जे काही म्हणतो ते माझ्या पाठीमागं तुम्ही सगळेजण म्हणा. हो म्हणा. अरे हो तर म्हणा. मी म्हणतो तसं म्हणा. हो म्हणा नक्की. तुम्ही सुद्धा सगळ्यांना म्हणायचं आहे मी म्हणतो तसं. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले गले वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनूतुन शिव शिवं म्हणा. काय हो म्हटले मग?
हो म्हटलंय ना तुम्ही, आता आणखी म्हणतो हो म्हणा. हे तुम्हाला येत नाही म्हणजे कोणालाच येत नाही असं नाही. ज्यांनी पाठ केलं त्याला म्हणता येते ना, त्याला म्हणता येत. धर्म प्रवचित तप प्रचलितम सत्यंच दूरे गतम पृथ्वी मंद फला नृप कपटिना सत्यम मृतो ब्राह्मणा साधू शिदंती दुर्जन प्रभवती प्राय प्रवृत्ती कलही. हा श्लोक आहे ना, ज्यांनी पाठ केलं त्याला म्हणता येते ना, म्हणता येते. महिन पारमते नाही का, हे ज्याचं पाठ केलं असेल त्याला म्हणता येते ना. आपण पाठ न केल्यामुळे आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटते ते म्हणण्याचा जर तुमचा अधिकार नसेल तर ते म्हणण्याच्या भानगडीत पडता कशाला आहे ना, पडता कशाला. हो, अधिकार परत्वे आपण त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे. जसा अधिकार असेल त्या पद्धतीने साधना केली पाहिजे, साधना केली पाहिजे. काय झालं बघा, एक महाराज शंकराचार्यांना एक म्हातारा भेटला आणि तो म्हातारा भेटल्यानंतर तो म्हातारा म्हणत होता, तो संस्कृतचे धातू घोकत होता. संस्कृत माहिती आहे ना, संस्कृत कचट तप खचट तप गजड धब गजड धब नाही का, असं पाठ करावं लागते बरं का. संस्कृत शिकलं पाहिजे बरं का. संस्कृत फार महत्त्वाचं असते. भविष्यामध्ये ज्याला ग्रंथ समजावे असं वाटत असेल तर त्याची सुरुवात संस्कृतपासून झाली पाहिजे. संस्कृत भाषा इतकी सुंदर भाषा आहे महाराज, संस्कृत भाषेसारखी भाषाच नाही. आपल्याला जे कॉम्प्युटर दिलं ना, तुम्हाला सांगतो, कॉम्प्युटरपासून तर मोबाईलपर्यंत आपल्याला जे आपल्या हातात दिलं ना, ते इंग्रजी भाषेने नाही दिलं, ते संस्कृत भाषेने दिलं आहे. संस्कृत भाषा, संस्कृत भाषा ही सगळ्या भाषेची जननी आहे, लक्षात ठेवा. पण आपल्याला ते येत नाही, आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण व्याकरण शिकत नाही. कीर्तनकाराला सुद्धा असं वाटत नाही की आपण संस्कृत शिकलं पाहिजे म्हणून, नाही वाटत. ते वाटलं पाहिजे खरं. म्हणजे संस्कृत शिकणे कठीण आहे. संस्कृत हे गणित आहे, गणित गणित आहे. आम्ही ज्यावेळेला आलो होतो आणि ज्यावेळेला आमचे महाराज पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी आम्हाला व्याकरण शिकायला लागले, त्यावेळेला आम्ही भ्रमात पडलो की कशासाठी शिकायचं आपण. रामा रामो रामा प्रथमा रामम रामो रामा द्वितीया रामेन रामाभ्याम राम ही तृतीया रामाय रामाभ्याम रामेभ्या चतुर्थी रामात रामाभ्याम रामेभ्या पंचमी रामश्य रामयो रामानाम षष्ठी. शिकायचं कशासाठी, याचं काय काम आहे, याचं काय हरिही, याचं काय काम आहे, याचं काय काम आहे. पण लक्षात आलं ज्यावेळेला आम्ही 16 पाठापर्यंत गेलो, 20 पाठापर्यंत गेलो आणि ज्यावेळेला आमचं पुस्तक पूर्ण झालं त्यावेळेला लक्षात आलं की हे शिकल्याशिवाय गीतेतला एकही श्लोक तुम्हाला कळणार नाही. अरे जी गीता या देशामध्ये निर्माण झाली, जी गीता अर्जुनाला सांगितल्यामुळे त्याचा मोह गेला, जी गीता परदेशातल्या लोकांनी आपल्या डोक्यावर घेतली, ती गीता आपल्याला समजू नये, त्या गीतेचा अर्थ आपल्याला माहीत असू नये. मला असं वाटते तो माहीत व्हावा असं वाटत असेल तर पहिले संस्कृत शिकलं पाहिजे. हे कोण्या संस्थेतले मुलं आहेत महाराजांच्या, यांना शिकवा. यांना कुणातरी शिक्षकाला सांगा, यांना मराठी याच्यापासून सुरुवात करा, व्याकरणापासून. यांना संस्कृत शिकवा. एखादे कोणीतरी महाराज बोलावून घेत जा, 8 दिवसातून ते येत जातील आणि यांना संस्कृत शिकवतील. लक्षात ठेवा, हे जर संस्कृत शिकले ना तर हे संस्कृत शिकल्यानंतर जर पुढे शिकले तर हे नोकरीवर सुद्धा लागतील. आणि म्हणून संस्कृत भाषा कठीण आहे. एक म्हातारा तिथं धातू भोकत होता, असंच त्याने कीर्तन ऐकलं आमचं. त्याला असं वाटलं आपणही त्या ठिकाणी संस्कृत त्या ठिकाणी शिकू, नंतर आपण गीता पाहून घेऊ, नंतर आपण ज्ञानेश्वरीकडे जाऊ, नंतर आपण असं करू, वेदांत पाहू, नंतर न्याय पाहू, नंतर तर्क पाहू, उपनिषद पाहू. संस्कृत शिवाय जर पर्याय नसेल तर आपण सुरुवात करू संस्कृत शिकणं. त्यावेळेला त्याने संस्कृतचा अभ्यास करायला सुरुवात केली. आचार्य त्याच्याजवळ गेले आणि विचारलं, काय करता बाबा? संस्कृत शिकतो. कशासाठी? मला कीर्तन करायचं आहे म्हणून. आणि तुम्हाला कोण सांगितलं कीर्तन करायला संस्कृत शिकायला लागते म्हणून? शिकावं लागते. इथं काही कीर्तनकार मंडळी आहेत ना, संस्कृत शिकायला लागते कीर्तनकार होण्यासाठी. ताई, अरे बिना संस्कृतचे कीर्तनकार सनाट सुटलेत आता. नाही का, आम्ही मेलो झालं संस्कृत शिकू शकू. विठाला विठाला भूमिका
तुम्हाला सांगतो, थोडंसं जरी संस्कृतचं ज्ञान असलं महाराज, एखादा श्लोक जर आपल्या समोर आला, त्या श्लोकाचा अर्थ जर आपल्याला समजला ना, तर आपल्याला जो आनंद होतो ना, तो इंद्राला सुद्धा कधी होणार नाही. लक्षात ठेवा, श्लोकाचा अर्थ ज्यावेळेला समजतो. मी एक श्लोक वाचत होतो बघा, तो पाठही केला मी. दृष्टम दृष्टम पुनरपि पुनर्चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपि पुनस्वादु चैवेक्षु कांडनम दग्धम दग्धम पुनरपि पुनर्कांचनम तप्तवर्णम प्राणांतेपि प्रकृतिर्विकृतिर्जायते नोत्तमाना. हा श्लोक पाठ केला मी. अर्थ इतका सुंदर आहे, तो अर्थ इतका भावला की खऱ्या अर्थाने त्या अर्थाने काही संदेश भेटत असतात. अर्थ सांगतो बघा. तुम्ही ऊस म्हणतो, तुम्ही मला किती पिळलं तरी चालेल, पण मी तुम्हाला रस देताना गोडच दिल्याशिवाय राहणार नाही. चंदन म्हणतो, मला तुम्ही किती तोडलं तरी चालेल, पण मी तोडणाऱ्याही माणसाला सुगंध दिल्याशिवाय राहणार नाही. हा सुंदर आहे. आणि सोनं म्हणते, तुम्ही मला किती तापवलं तरी चालेल, किती तापवलं तरी चालेल, मी माझी चकाकी कधी कमी होऊ देणार नाही. आणि साधू म्हणतात, आम्हाला तुम्ही किती त्रास दिला तरी चालेल, पण आम्ही जगाच्या उद्धाराचं जे साधन आहे ते कधी सोडणार नाही. गोसेवकाने सुद्धा पाठ केला पाहिजे. चंदन म्हणतो, मी सुगंध सोडणार नाही तुम्ही तोडलं तरी. सोनं म्हणते, आम्ही चकाकी सोडणार नाही तुम्ही जाळलं तरी. ऊस म्हणतो, मी गोडी सोडणार नाही तुम्ही पिळलं तरी. आणि गोसेवक म्हणतो, आम्ही गोसेवा कधीच सोडणार नाही, आम्हाला किती त्रास झाला तरी. श्लोकाचा अर्थ आहे. श्लोकाने अर्थ दिलाय आपल्याला. किती त्रास दिला तरी आम्ही चांगलं काम करायचं कधी सोडणार नाही. त्रास देणारे त्रास देत राहतील, आम्ही करत राहू. हा संस्कृतने दिलेला अर्थ आहे. लक्षात ठेवा. मला पुढे सांगायचं आहे, मला अभंगासाठी सांगायचं आहे. विषय असा आहे, म्हातारा शिकत होता, संस्कृतचे धातू घोकत होता. आचार्याला विचारलं, आचार्याने काय शिकताय बाबा? संस्कृत. वय काय तुमचं आता? बस 75 वर्ष पूर्ण झाले, 76वा वर्ष चालू झालंय मला आता. या किती तारखेपासून? 9 तारखेपासून का 8 तारखेपासून? आजची 9 आहे का? 8 तारखेपासून झालंय सुरू. आजची 9 तारीख आहे. 76 वर्षाचा झालो मी. किती दिवस प्रपंच करताय, किती दिवस मुलं सांभाळताय, किती दिवस नातू सांभाळायचे. आता संस्कृत शिकायचं. आता संस्कृत शिकायचं. त्यावेळेला आचार्याने सांगितलं, बाबा संस्कृत शिकण्याचं वय संपलंय तुमचं. आता 12 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत शिकायचं असते संस्कृत. आता तुमची मेमरी खलास झाली बाबा, तुमची कॅसेट घासली बाबा. आता याच्यात कालची भाजी कोणची खाल्ली हे तुम्हाला आठवत नाही, तर संस्कृत कसं काय शक्य होईल बाबा तुम्हाला? त्यावेळेला तो म्हातारा शरण आला. त्या म्हाताऱ्याने विचारलं, मग माझा उद्धार होणार नाही? होईल, नक्की होईल, पण संस्कृतने होणार नाही. मग कशाने होईल? फक्त भगवंताच्या नामचिंतनाने होईल. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. 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 अंगलितं कवितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डं वृद्धयाति दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं
तुम्ही थांबा रे. महिलांचा आवाज येऊ द्या. भज गोविंद अंगंगलितं पलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं भज गो मूढमते. मूढमते म्हणजे माहिती आहे तुम्हाला? मूढमते कशाला म्हणतायत? मूढमते म्हणजे मूर्खा. आता भजन कर. आता किती दिवस नातू सांभाळतो रे मूर्खा. आता भजन कर, आता भजन कर. नाही का? विषय असा आहे. एक गोष्ट सांगू का? प्रपंचासाठी वयाची गरज आहे, शिक्षणासाठी वयाची गरज आहे, नोकरीसाठी वयाची गरज आहे, पक्वा शिकण्यासाठी वयाची गरज आहे, गायन शिकण्यासाठी वयाची गरज आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? वयाची गरज आहे. पण खरं सांगू तुम्हाला, परमार्थ करण्यासाठी वयाची गरज नाही. तुम्ही कोण्याही वयामध्ये परमार्थ करू शकता. ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. नाही का? यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. ऐका, संकल्पित वेळामध्ये मला थांबायचं आहे. तुम्ही अत्यंत जाणकार श्रोते आहात. आमची ताई असल्यामुळे, इथं अंजलीताई असल्यामुळे काही कीर्तनकारही असतील ना? हो, बऱ्याच कीर्तनकार महिला दिसतात ना? हो, असो. आणि आमच्या सचिन मोळे कीर्तनकार आले असतील काही, नाही का? आणि म्हणून हा अधिकार परत्वे उपदेश महाराज करतात. आणि या अभंगामध्ये सुद्धा हा जो उपदेश आहे, हा उपदेश कोणासाठी आहे? हा उपदेश साधकासाठी नाही, हा उपदेश मुक्तासाठी नाही, हा उपदेश पारमार्थिकासाठी नाही. हा उपदेश तुमचा प्रपंच परमार्थ बनावा याच्यासाठी आहे. हा उपदेश मुक्त करणाराच आहे. पण हा उपदेश कोणासाठी आहे? संसारिकासाठी आहे. सांगितलंय त्याने. अरे, पारमार्थिकाने जसं वैराग्य मिळवलं पाहिजे, पारमार्थिकाने जसं ज्ञान मिळवलं पाहिजे, परमार्थिकाने जशी शांती मिळवली पाहिजे, परमार्थिकाने काय नाही का जसं जसं क्षमा मिळवली पाहिजे, तसं प्रापंचिकाने सुद्धा धन मिळवलं पाहिजे. मिळवलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. किती मिळवलं पाहिजे? माझं तर मत नेहमी असं असते की किमान 1 क्विंटल तरी मिळवलं पाहिजे सोनं. 1 क्विंटल सोनं प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे. 1 क्विंटल. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है भारत जा ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जाहर मोहन एक बालक है ओ राधा एक बाला, राधा एक बाला. जहाँ प्रेम की बंसी सदा बजाते आए श्याम सवेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत. हे मी नेहमी सांगतो, मी माझं कीर्तन चांगलं व्हायसाठी म्हणत नाही. मी याला गाणं समजत नाही, मी याला राष्ट्रगीत समजतो. आणि माझ्याशिवाय हे दुसऱ्याने कोणी म्हणूही नाही. कारण माझ्याशिवाय म्हणून याचा अर्थ असा आहे की ते मी पोटातून म्हणतो.
कारगिलचं युद्ध ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला आमचे कीर्तनं रंगात होते. त्यावेळेला आम्ही नवीन कीर्तनकार होतो आणि त्यावेळेला जे आमच्या डोक्यात बसलं ते अजून निघायला तयार नाही. आणि देश हाही आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हणून कधी कधी आम्ही म्हणतोय, एखाद्या वेळेला बिचारे मोठी माणसं असं म्हणतात की हे कसं काय, हे आहे, हे राष्ट्रगीत आहे, वंदे मातरम जसं आपलं राष्ट्रगीत आहे, हे सुद्धा आहे. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. असो मिळवलं पाहिजे पारमार्थिकाने वैराग्य, मिळवलं पाहिजे पारमार्थिकाने शांती, मिळवली पाहिजे पारमार्थिकाने दया. बरोबर आहे ना माझं? बरोबर आहे ना? एखादा पारमार्थिक माणूस ज्यावेळेला रागवेल ना त्यावेळेला लोक म्हणतील बुवा ऐकणार आहोत तुम्ही, इतकं तुम्हाला राग शोभते काय? नाही का? मिळवलं पाहिजे, त्याग मिळवला पाहिजे. काय रे महाराज 40-45 लाखाची गाडी आहे म्हणतो महाराज, वा रे महाराज. मिळवला पाहिजे. ह्या मिळवण्याच्या गोष्टी आहेत पारमार्थिक माणसाने, आणि धन मिळवण्याची गोष्ट आहे प्रापंचिक माणसाने. मिळवलं पाहिजे, मिळवलं पाहिजे, खूप मिळवलं पाहिजे. बांधा सोप्या माड्या घरे, भरपूर मिळवलं पाहिजे बरं का, भरपूर मिळवलं पाहिजे. आणि म्हणून तर महाराज म्हणतात, जोडोनी या धन, जोडोनी या धन, जोडोनी या धन, उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन, जोडोनी या धन, जोडोनी या धन, उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन, जोडोनी या धन, जोडोनी या धन, उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन, जोडोनी या उत्तम व्यवहारे. उदास विचारे बेचकरी, उदास विचारे बेचकरी, उत्तम गती, उत्तमची गती, उत्तमची गती तो एक पावे, उत्तमची गती, उत्तमची गती जोडोनी या धन, खूप जोडा, भरपूर जोडा. खरं सांगतो, 1 क्विंटल तर फक्त विटाच असल्या पाहिजे तुमच्या घरी, मातीच्या नाही, जोडा. पण लक्षात ठेवा, पुढे महाराज सांगतायत धन जोडलं पाहिजे तुम्ही, पण भविष्यात त्याचा वेचही केला पाहिजे. उदास विचारे वेचकरे. हो, वेच करताना तुम्ही उदास असलं पाहिजे. उदास असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का कसं असलं पाहिजे? तुम्ही ज्याला दान देताय ना त्या दान देणाऱ्याचं नावही तुम्हाला माहीत नसलं पाहिजे, याला उदास म्हणतायत. तुम्ही ज्याला दान देताय ना, तुम्ही ज्याला दान देताय ना तो तुमचा मित्रच असला पाहिजे असं नाही, तो तुमचा शत्रूही असला पाहिजे. त्याला गरज असेल तर तुम्ही त्याला दान दिलं पाहिजे. आणि दान देत असताना खऱ्या अर्थाने तुम्ही उदासपणाने दिलं पाहिजे. या हाताने दिलेलं दान या हाताला सुद्धा माहीत नसलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, दान घेणारी माणसं विसरतात, दान देणारी माणसं विसरत नाहीत. उलट आहे,
दान घेणाऱ्याने कधी विसरायचं नसते, दान देणाऱ्याने विसरायचं असते. पण दान देणारे विसरत नाही. आम्ही राव तुमच्याकडे इतकं हे केलं, इतकं तुमच्यासाठी हे केलं, तुम्हाला त्यावेळेला आम्ही मदत केली होती. कधी मदत केली होती? त्यावेळेला तुम्ही नाही का 30-40 वर्षाच्या अगोदर आजारी पडले होते, त्यावेळेला तुमचा डबा आणून दिला होता आम्ही, नाही का? किती मदत केली राव तुम्हाला त्यावेळेला, आणि तुम्ही आता विसरले आम्हाला. जेव्हा आपल्या स्मरणातही नाही आणि डबा कधी आणला होता मला. खरं सांगतो तुम्हाला, बघा तुम्ही कसं आहे. आता कीर्तनात तर सगळं असंच बोलावं लागते ना. कीर्तन झाल्यानंतर मग विचार वेगळा असेल, पण नाही का नसला पाहिजे म्हणून आपण असतो म्हणून सांगतो. असं असलं पाहिजे. दान घेणाऱ्याने विसरू नये आणि दान देणाऱ्या मात्र कधी स्मरणामध्ये ठेवू नये. पण असं होतं की दान घेणारे विसरतात महाराज. हो, दान घेणारे विसरतात. आता तर काही आपण थांबतो तिथं ते काच वाजवतात आपला, ते मागतात ना काही काच वाजवून. ते या गाडी जोडून हे गाडी विसरतात आणि दुसऱ्या गाडी जोडून जातात. पण आपण तिथं आल्यापर्यंत आपल्याला ते स्मरण होतं की आपल्याला काहीतरी दिलं होतं, आपल्याला काहीतरी दिलं होतं. म्हणून दान विसरलं पाहिजे. उदास विचारे वेच करी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहाराने जोडावं. खरं सांगू का, व्यवहार हा उत्तम असावा अशी महाराजांची अपेक्षा आहे. व्यवहार जर उत्तम नसेल ना, तो बोलण्याचा व्यवहार असू द्या, तो कृतीचा व्यवहार असू द्या, तो क्रियेचा व्यवहार असू द्या, बोलण्याचा व्यवहार चुकला की फार मोठी आपत्ती येत असते. लक्षात ठेवा, एखादा शब्द जर मोठ्या माणसाकडून चुकीचा गेला ना, तर त्याने देश संकटात येऊ शकतो, देश संकटात येऊ शकतो. आणि म्हणून म्हटलंय, एकम विशरसम हंती शस्त्रैनाकश्य वद्यते स राष्ट्रम स प्रजम हंती राजानं मंत्र विप्लवा. मोठा माणूस जर चुकला, एखाद्याने शस्त्राचा घाव एखाद्यावर केला ना, तो एकटाच मरत असतो. एखाद्या माणसाने विष प्राशन केलं ना, तोच मरत असतो, त्याच्या चुकीमुळे तोच मरत असतो. पण लक्षात ठेवा, राजाच्या चुकीमुळे किंवा मोठ्या माणसाच्या चुकीमुळे स राष्ट्रम स प्रजम हंती, त्या राष्ट्राचं नुकसान होत असते. लक्षात ठेवा. 75 वर्षाच्या अगोदर झालेली आपली एक चूक, मी चूकच म्हणेल त्याला,